अवशेष आढळून आलेले आहेत। दुर्घटनाग्रस्त पुलापासून अंदाजे 3 किलोमीटर लांब अंतरावरच्या विसावा हॉटेलजवळ हे अवशेष आढळलेले आहेत। त्यामुळे पुलापासून साधारणपणे 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरती वाहनं बुडालेली असावीत असा अंदाज बांधला जातोय। दरम्यान नौदलाच्या शोध मोहिमेत आज शोधपथकाच्या हाती 2 मृतदेह लागलेले असून आतापर्यंत 24 मृतदेहांचा शोध घेण्यात आलेला आहे। आशिष घरत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आशिष, शोधकार्यासंदर्भात काय माहिती मिळतेय? एसटीचे काही अवशेष सापडल्याचंही कळतंय। बरोबर आहे। आता गेल्या तासाभरापूर्वी हे अवशेष सापडलेले आहेत। नेव्हीच्या टीमला हे अवशेष सापडलेले आहेत। नेव्हीने डिस्क्लोज केलेलं नाही, एरियात सापडलेले आहेत, परंतु हे पार्ट स्पॉट पासून 3 किलोमीटर जे काही विसावा हॉटेल आहे त्या ठिकाणी हे पार्ट आणले आणि यामध्ये एसटीचा कचऱ्याचा पार्ट मिळाला। जवळजवळ 3.5-4 फुटाचा लांबीचा हा भाग आहे, ज्यावरती महिलांसाठी राखीव असलेल्या जागेचं लिहिलेलं असतं, तो पार्ट सापडलेला आहे। तर असा अंदाज वर्तवला जातो की एसटीचा हा पार्ट मिळाल्यामुळे ही जी एसटी असेल ही आसपासच्या परिसरात असल्याची शक्यता जाते। पण दरम्यान आज 3 बोटी ज्या आहेत त्या सुद्धा आतमध्ये सोडलेल्या आहेत, ज्यांना ट्रॅकिंग कॅमेरे आहेत, ज्याच्या सहाय्याने जवळजवळ 600 ते 700 फुटाच्या अंतरावरती पाण्याखाली हे त्याचे साऊंड ट्रॅक जातात आणि त्याच्या माध्यमातून त्याची माहिती घेतली जाते। आता एकनाथ शिंदे सुद्धा याच नदी पात्रात उतरलेले आहेत। जो ऍक्सिडेंट स्पॉट हा विसावा हॉटेलचा स्पॉट आहे त्या परिसरात ते आहेत आणि याच बोटीमध्ये जो कॅमेरा लावलेला आहे, हा जो ट्रॅकिंग कॅमेरा लावलेला आहे, फिश ट्रॅकिंग कॅमेरा लावलेला आहे, त्याच बोटीमध्ये ते या नदी पात्रात ते स्वतः उतरलेले आहेत आणि या संपूर्ण परिसराची ते पाहणी करतायत। ज्ञानदा। आशिष, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।